भारतीय जनता पार्टीला राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा जल्लोष खेडमध्ये भारतीय जनता पार्टीने साजरा केलाय। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 29 नगरपालिकांपैकी 26 महानगरपालिकांवर भाजपचा महापौर निवडून आल्याने तसेच ठिकठिकाणी अनेक नगरसेवक निवडून आल्याने आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात खेड भाजपचे नेते वैभव खेडेकर यांनी फटाके फोडत आनंद उत्सव साजरा केला। यावेळी त्यांच्या समवेत गटनेते रहीम सहीबोले, भाजपचे नेते मृत्युंजय मोडक, राजेश जोईसर, वैजेश सागवेकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आनंद उत्सव साजरा करायला उपस्थित होते। आज महाराष्ट्रामध्ये महापालिकेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांपैकी 26 महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा महापौर या ठिकाणी बसलेला आहे। या 26 महानगरपालिकांमध्ये पूर्ण बहुमताचा आकडा पार केलेला आहे, त्याचा मनस्वी आम्हाला आनंद आहे। आणि खास करून यात लक्षणीय ठरलेली मुंबई महापालिकेची निवडणूक, या मुंबई महापालिकेवरती गेल्या 30 वर्षापासून ठाकरे बंधूंचा किंवा शिवसेनेचा या ठिकाणी वर्चस्व होता, परंतु एका चांगल्या संघटनेचा हस्त कसा होतो तो या ठिकाणी मुंबई महापालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर या महापालिकेतल्या सगळ्याच लोकांनी, मग मराठी असतील किंवा मराठी इतर असतील, या सर्वांनीच विकासाच्या बाजूने मतदान केलेलं आहे। या मुंबईला रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या किंवा त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हावं यासाठी हे मतदान झालेलं आहे। आणि म्हणून या मुंबईमधलं बहुमत हे आता 114चा मॅजिक फिगर यापूर्वीच आता पार केलेला आहे आणि इथून पुढच्या आकड्यांमध्ये जवळजवळ 150चा आकडा पार करेल असा आम्हाला विश्वास आहे। आणि म्हणून आम्हाला आज मनस्वी आनंद झाल्यामुळे आनंद उत्सव साजरा केलेला आहे। या खेडमध्ये आम्ही सर्वांना पेढे भरवून या ठिकाणी आनंद व्यक्त केलाय आणि निश्चित या 2029 ची ही नांदी आहे। या 2029ला देखील अशाच पद्धतीचा आणखी अभूतपूर्व यश या सगळ्या निवडणुकांमध्ये मिळेल असं मला या ठिकाणी आशा आहे। आणि मी खास करून या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचं अभिनंदन करतो की त्यांच्या दृष्टिक्षेपात असलेली मुंबई या त्यांना पुढे ह्या ठिकाणी विकसित करता येईल, मराठी माणसाला या ठिकाणी न्याय देता येईल अशा पद्धतीचं विजन आहे ते त्यांना साक्षात उतरवता येईल। त्याच पद्धतीनं देवाभावांचं कुशल संघटन आणि कुशल मार्गदर्शन देखील या ठिकाणी कामाला आलेलं आहे आणि म्हणून हा आपण यशस्वी आकडा पार केलाय। त्याच पद्धतीनं या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र भाऊ चव्हाण यांचं देखील या ठिकाणी खूप मोलाचं योगदान राहिलेलं आहे। त्या सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचं देखील विशेष प्रेम या मुंबई महापालिकेवरती आहे। त्यामुळे इथून पुढे मुंबईच्या विकासाला एकही रुपया कमी पडणार नाही आणि जे रोजगार मराठी माणसाच्या हिरावून घेतले होते गेल्या 30 वर्षामध्ये ते सगळे रोजगार मराठी माणसाला या ठिकाणी मिळतील अशी आशा आहे। आणि म्हणून याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आमच्या खेळचे सर्वच नागरिक, जुनेदांचे भाजपाचे कार्यकर्ते आणि सर्व खेळचे नागरिक या ठिकाणी आनंद आहेत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आनंद साजरा केला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।